पगार वाढ कोणाला नाही आवडत आणि सध्या 8व्या वेतन आयोगाला केंद्र सरकारने मंजुरी दिल्याने सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना पगार वाढीचे वेध लागले आहेत। त्यामुळे कोणाचा पगार किती वाढणार, दर 10 वर्षांनी सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढवणारा हा वेतन आयोग काय असतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा 8वा वेतन आयोग कधीपासून लागू होऊ शकतो तेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओतून। नमस्कार, मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा। दर 10 वर्षांनी वेतन आयोग सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार भत्ते आणि इतर रोजगार फायद्यांचा आढावा घेतो। वेतन आयोग महागाई, आर्थिक स्थिती आणि कर्मचाऱ्यांचा राहणीमानाचा खर्च यावर अवलंबून वेतन आणि पेन्शनमध्ये बदल करण्याची शिफारस करतो। 28 फेब्रुवारी 2014 रोजी 7व्या वेतन आयोगाची स्थापना करण्यात आली होती, तर जानेवारी 2016 मध्ये त्याच्या शिफारसी लागू करण्यात आल्या। तर 7व्या वेतन आयोगाचा 10 वर्षांचा कार्यकाळ आता पूर्ण होण्याच्या वर्षभर आधी 8व्या वेतन आयोगाला आता मंजुरी देण्यात आली असून त्यासाठी लवकरच एक समिती गठीत केली जाणार आहे। तर या 8व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी 2026 पासून होण्याची शक्यता आहे। 8व्या वेतन आयोगामुळे आता कोणत्या कर्मचाऱ्यांचे पगार किती वाढणार याची सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली आहे। तर कोणाचा पगार किती वाढणार हे 8व्या वेतन आयोगात फिटमेंट किती असेल यावरून ठरणार आहे। 7व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर हा 2.57% इतका होता। त्यानुसार 8व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर हा अंदाजे 2.86 ते 3% वाढण्याची शक्यता आहे। पण हा फिटमेंट फॅक्टर काय असतो ते पाहूयात। वेतन आयोगातील पगार वाढ ठरवण्यामध्ये फिटमेंट फॅक्टर अतिशय महत्त्वाचा असतो। या फिटमेंट फॅक्टरच्या आधारे सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि पेन्शन ठरवले जाते। फिटमेंट फॅक्टर हे कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनावर लागू होते। तर हा फिटमेंट फॅक्टर ठरवताना महागाई, आर्थिक स्थिती आणि सरकारची आर्थिक क्षमता या गोष्टी लक्षात घेतल्या जातात। जेवढा फिटमेंट फॅक्टर जास्त असेल तेवढी पगारामध्ये वाढ होते। तर पगार वाढीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारा हा फिटमेंट फॅक्टर पगार कसा आणि किती वाढवतो ते पाहूयात। फिटमेंट फॅक्टर हा बेस सॅलरीवर अवलंबून असतो। सॅलरीला या फिटमेंट फॅक्टरने गुणलं तर जे उत्तर येतं ती सरकारी कर्मचाऱ्यांची सुधारित सॅलरी असते। त्यानुसार पाहायचं झालं तर आता ज्यांची बेस सॅलरी 25,000 रुपये इतकी आहे त्यांची 2.86 च्या फिटमेंट फॅक्टरनुसार 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतरची सॅलरी ही 71,500 एवढी होईल। त्यामुळे जर तुम्हीही सरकारी कर्मचारी असाल आणि तुम्हालाही तुमच्या सॅलरीमध्ये किती वाढ होणार हे पाहायचं असेल तर एक अतिशय सोपं गणित करा। सर्वात पहिलं कॅल्क्युलेटर उघडा, त्यात तुमची आत्ताची जी सॅलरी आहे ती टाका। ही रक्कम टाकताना तुम्ही तुमची बेस सॅलरी टाकताय ना हे कन्फर्म करा। आता या रकमेला 2.86 ने गुणा आणि इज इक्वल टू करा। आता तुम्हाला तुमची 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतरची अंदाजे सॅलरी दिसेल। 8व्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार असून सरकारी कर्मचाऱ्यांची पेन्शन सुद्धा वाढणार आहे। तर नवीन सुधारित वेतनाप्रमाणे कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता व इतर भत्त्यांमध्ये देखील नवीन वेतनाप्रमाणे वाढ होणार आहे, ज्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होईल। पण हा 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर त्यामुळे हा 8वा वेतन आयोग कधीपासून लागू होणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। तर सर्वसाधारणपणे 7व्या वेतन आयोगाचा कार्यकाळ संपल्यानंतर 8वा वेतन आयोग जानेवारी 2026 पासून चालू होणं अपेक्षित असून यात विलंब होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे। दरम्यान 7व्या वेतन आयोगाच्या वेळेसच सरकारी कर्मचारी संघटनांनी 3.68 चा फिटमेंट फॅक्टर ठेवावा अशी मागणी केली होती। मात्र तेव्हा त्यांच्या मागणीला केराची टोपली दाखवत फिटमेंट रेट हा 2.57 इतका ठेवण्यात आला होता। तर सध्याच्या चर्चांनुसार हा रेट 2.86 ते 3 या दरम्यान राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे अनेक सरकारी कर्मचाऱ्यांचा हिरमोड देखील होऊ शकतो। मात्र मोदी सरकार हा फिटमेंट रेट 3च्या आसपास नेऊन सरकारी कर्मचाऱ्यांना आनंदी करतील अशी शक्यता देखील वर्तवली जात आहे। तर तुम्हाला काय वाटतं, 8वा वेतन आयोग कधीपासून लागू होईल? तुम्ही सरकारी कर्मचारी आहात का ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।